तर कोरोनाबाबत केंद्रीय मंत्री पुढारी न्यूजवर नव्या विषाणूचा धोका नाही मात्र नियमांचं पालन करा। केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवार यांनी अशा प्रकारे आव्हान केलंय। तर केरळनंतर तमिळनाडू, कर्नाटक आणि महाराष्ट्र या राज्यात नव्या विषाणूबाबत सतर्कता सुद्धा व्यक्त करण्यात आली आहे। कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटच्या पार्श्वभूमीवर आपल्यासोबत बोलण्यासाठी केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉक्टर भारती पवार आहेत। मॅडम, काय नेमक्या राज्यांना सूचना देण्यात आलेल्या आहे? केंद्राच्या स्तरावर नेमका काय आपण उपाययोजना करतोय? नवीन जो व्हेरिएंट आहे JN.1 तसं घाबरण्याचं विशेष कारण नाहीये, कारण हा ओमिक्रॉनचा सब व्हेरिएंट आहे आणि ग्लोबल लेवलला जर बघितलं तर सगळ्याच देशांमधली परिस्थिती आहे की बऱ्यापैकी तिथले पण संख्या वाढत आहेत। कंपॅरेटिव्हली भारतातली संख्या कमी आहे। म्हणजे जेव्हा मेक्सिको असेल, ब्राझील आहे, US आहे, जर्मनी आहे, यांच्या कंपॅरेटिव्हली भारतातलं प्रमाण जरी कमी असलं पण तरी आपण आपल्या प्रिपेअर्डनेसमध्ये पुढे यायला पाहिजे, आपण काळजी घेतली पाहिजे। आणि म्हणून केंद्रीय मंत्री डॉक्टर मनसुख मांडवियाजी यांनी सर्व राज्यांच्या आरोग्य मंत्र्यांची देखील दिल्ली VC द्वारे बैठक घेतली होती। याच्यामध्ये निर्बंधांच्या दृष्टीने काही आपल्या स्तरावर काही चर्चा झाली काही, जसं की मास्क असेल किंवा इतर लॉकडाऊनच्या संदर्भामध्ये असेल किंवा एकूणच काही वाहतुकीच्या दृष्टीने? नाही, मी जसं सुरुवातीला म्हणाले ना की हा सब व्हेरिएंट आहे आणि याच्यात काळजी घेतली पाहिजे, परंतु गरज असेल तिथे, जसं आता कोमॉर्बिड असतील, जे सिनियर सिटीजन आहेत, कोमॉर्बिड आहेत, इतर ट्रीटमेंट चालू आहेत कॅन्सरसारख्या किंवा इतर आजारांच्या, त्यांनी विशेष काळजी घेतलीच पाहिजे। आणि ज्या ज्या जिल्ह्याला वाटेल, जसं मागच्याही वेळेस सांगितलं होतं, जिल्ह्याला वाटलं की नाही इथली परिस्थिती खूप वाढत चालली आहे तर जिल्हा लेवलला डिस्ट्रिक्ट कलेक्टरला सुद्धा आदेशित देण्यात आलेला आहे की तुम्ही तुमच्या लेवलला ते निर्बंध आणू शकतात, परंतु ती गरज नाही आहे। पण टेस्टिंग मात्र योग्य प्रमाणात करत राहिलं तर मला वाटतं आपण सेफमध्ये व्यवस्थित ती काळजी घेण्यासाठी सगळे सज्ज असतो। धन्यवाद मॅडम, तुम्ही पुढारी न्यूजशी संवाद साधला त्याबद्दल। खरं म्हणजे कोरोनाचा नवा व्हेरिएंट येतोय आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर घाबरण्याची कुठलीही आवश्यकता नाहीये, मात्र काळजी घेणं हे अत्यंत गरजेचं आहे। आणि त्या सगळ्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी जर कुठली लक्षणं आढळून आल्यास तात्काळ डॉक्टरांचा सल्ला घ्या, अशा पद्धतीचं आवाहन देखील केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉक्टर भारती पवार यांनी केलंय। व्हिडिओ जर्नलिस्ट खुशाल पाटील सह किरण ताजने, पुढारी न्यूज, नाशिक।